नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय लोकशाही न्यूज. गावाच्या वेशीपासून ते बांधापर्यंत प्रत्येक बातमीचा ताजा अपडेट आपण पाहणार आहोत गावाकडच्या बातम्यांपासून. देशाला भाजपनं चुकीच्या दिशेनं नेऊन आर्थिक स्थिती बिघडवण्याचं काम केलंय अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. तसंच देशातील पदवीधरांच्या समोर प्रश्न निर्माण करणारा कोणता पक्ष असेल तर भाजप आहे असा आरोपही मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. सांगलीमध्ये आयोजित पदवीधर मेळाव्यात त्यांनी भाजपवर टीका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे. ऊर्जा मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणामध्ये क्लार्क म्हणून काम करावं. भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिल दाखवतील असा खोचक टोला दरेकर यांनी नितीन राऊतांना लगावलाय. उस्मानाबादेत मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी दरेकर आले होते आणि यावेळी पत्रकारांशी बोलताना दरेकरांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर बिल तपासायला ऊर्जा मंत्री काय टीसी आहेत का असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेची बैठक संपन्न झाली आहे. यावेळी विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या तरी महाविकास आघाडी सरकार डगमगणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची आषाढी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र 8 महिने बंद असलेली मंदिरं सरकारनं दिवाळी पाडव्याला खुली करण्यात केलेली आहेत. मात्र कार्तिकी यात्रेवर सरकारनं निर्बंध घातल्यानं वारकरी संघटना आता आक्रमक झालाय. कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शासकीय महापूजा करू नये, सरकारनं देखील प्रातिनिधिक स्वरूपात महापूजा करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात अतिरिक्त क्षेत्र दाखवून तसंच दाखवलेल्या क्षेत्रात ठिबक नसणं असा गंभीर तक्रारी आल्या असून ठिबक सिंचन संदर्भात वास्तव समोर आलंय. त्यामुळे शेतकरी हिताच्या योजनेत जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कारवाई करणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे. औरंगाबाद शहरातील शाळा या 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत असा निर्णय मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेंनी घेतलाय. तर ग्रामीण भागातील शाळा या सोमवारपासून सुरू राहणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. जालना जिल्ह्यातील 523 शाळा 9 ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत. या वर्गांना शिकवणाऱ्या 10,000 शिक्षकांची RT-PCR चाचणी करावी लागणार आहे आणि शाळा सुरू करण्यासाठी शाळेची निर्जंतुकीकरण करणं, विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी थर्मल गन, पल्स मीटर, मास्क आदी उपलब्ध सामग्री शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. राज्य सरकारनं सोमवारी 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला आदेश दिलेत. 9वी ते 12वी पर्यंतच्या वर्गांना सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी साफसफाई केली जात असून शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सज्ज झाली आहे. पण जिल्हा प्रशासनानं कोणताही निर्णय अद्याप न घेतल्यामुळे काही पालकांमध्ये तसंच शिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. परभणी जिल्ह्यातल्या सेलू पाथरी रस्त्यावर भरधाव जाणारी कार एका खोल विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले आणि कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात नागरिकांना यश आलंय. तर कारमध्ये नेमके किती प्रवास करत होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील हे आज पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. पाटील यांच्या जाण्यानं निगवे खालसा गावासह पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळलाय. संग्राम यांचं पार्थिव सोमवारी येण्याची शक्यता असल्यानं गावकऱ्यांनी गावातील खुल्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळेपासून जवळच असलेल्या काजरभाटी आणि नेवरे या ठिकाणच्या समुद्रकिनारी डॉल्फिनचं दर्शन झालंय. समुद्राच्या निळाशार पाण्यातील या ठिकाणचं डॉल्फिनचं हे दर्शन कॅमेऱ्यात कैद झालंय. डॉल्फिनचं वास्तव्य आणि दर्शन कोकणाच्या पर्यटनात भर घालणार आहे. त्यामुळे पर्यटकांनो, तुम्ही देखील कोकणात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला देखील हे दर्शन कधीही डॉल्फिनचं होऊ शकतं आणि डॉल्फिनच्या दर्शनाची पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे.
तर कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात मोडून पडलेल्या शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या कष्टानं कर्ज हात उसनवारी घेऊन भाजीपाला पिकं घेतलेली खरी, मात्र उत्पादन खर्च तर दूरच, पण शेतातून तोडायला देखील परवडत नसल्यानं शेतकऱ्यांना शेतात जनावरं चरायला सोडली आहेत. मेथी, कोथिंबीर, शेपूच्या पिकवलेल्या भाजी जोडीला ₹2 प्रति जोडी भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज आहेत. 2 दिवसापूर्वी चांदवडच्या दुगावमधील एका शेतकऱ्यानं कोथिंबीरीला प्रति जोडी ₹1 भाव न मिळाल्यानं 600 जोडी कोथिंबीर फेकून दिली. त्यानंतर आज मनमाडच्या रापली येथील शेतकऱ्यानं भाजीपाला शेतात जनावरं चरायला सोडून दिली आहे. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना RT-PCR तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे तालुका आरोग्य विभाग आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं याबाबतचं नियोजन करण्यात आलंय. त्यासाठी मालवणमधील सभागृहातील कोविड तपासणी केंद्रात तपासणीसाठी शिक्षक मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं नियोजनाचा बोजवारा उडालाय. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचं देखील दिसून आलंय. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार होते, मात्र त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आणि शेतकऱ्यांना स्थानबद्ध केले. त्यामुळे शासन आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या आयकर खात्याच्या नोटीसीविरोधात पंढरपूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. राज्यामध्ये अतिवृष्टी, महापूर, ओला दुष्काळ, कोरोनासारख्या महामारीमध्ये केंद्र शासनाकडून मदत करण्याऐवजी भाजप सरकार राज्यातील सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुद्दाम खोटी चौकशी लावून राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील तुंगतकर यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारच्या हातात असणाऱ्या तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण शेवगाव रोडवर नाका परिसरात अनवर पटणी यांच्या 4 म्हशींचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे अनवर पटणी यांचं मोठं नुकसान झालंय. महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे या म्हशीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. 10वीच्या मराठी विषयाच्या पेपरला डमी विद्यार्थी बसल्याचा प्रकार दौंडमध्ये समोर आलाय. मूळ परीक्षार्थी आणि डमी विद्यार्थी अशा 4 विद्यार्थ्यांविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळाची SSC 10वीची ऑक्टोबर परीक्षा कोरोनाच्या आजारामुळे 20 नोव्हेंबरपासून सुरू आहे. 20 तारखेला मराठीचा पहिला पेपर होता, तर मराठीच्या पेपरला 2 डमी विद्यार्थी बसल्याचं उघडकीस आलंय. दौंड तालुक्यातील मेरी मेमोरियल हायस्कूल परीक्षा केंद्रावर सुपरवायझरच्या सतर्कतेमुळे या बोगस विद्यार्थ्यांची तोतियागिरी उघडकीस आली. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरफाटा येथील सलासार कापूस जिनिंग येथील ग्रेडरच्या मुजोरीच्या विरोधात युवा शेतकरी अमोल कपाटे या शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी सोबतच्या कार्यकर्त्यांनी वेळीच युवकाला पकडल्यानं मोठा अनर्थ टळलाय. सदर जिनिंग येथील ग्रेडर हे व्यापाऱ्यांचाच कापूस खरेदी करत होते, तर शेतकऱ्यांनी आणलेला कापूस हा रिजेक्ट करत असल्यानं हा प्रकार घडलाय. बारामती शहरात व्यापाऱ्यानं सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी बारामती पोलिसांनी 9 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र यापैकी 6 आरोपींना 18 नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली आहे आणि आज आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रीतम शहा असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील बोरगाव येथील विश्वांभर आंभोरे या शेतकऱ्यानं एका एकरात मक्याची लागवड केली आहे. परतीच्या पावसानं मूग, उडीद, सोयाबीन हातचे नगदी पीक गेल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यानं पुन्हा उभारी घेण्यासाठी आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी स्वीट कॉर्नची लागवड केली आहे. यातून चांगलं उत्पन्न मिळेल ही आशा या शेतकऱ्याने व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळ असलेल्या चिंचोली घाट इथं वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय. आज दुपारी घुग्गुस येथील अमराई वॉर्ड परिसरात राहणारी 5 मुलं नदीवर अंघोळीसाठी गेली, पण नदीतील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यांचा मृत्यू झालाय. त्यातील 3 मुलांना बाहेर पडणं कठीण झाल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झालाय, तर 2 जण बचावलेले. नदीत बुडालेल्या मुलांचा सध्या शोध सुरू आहे. तर या घटनेमुळे घुग्गुस गावावर शोककळा पसरली.
धुळ्यात काल देवपूर परिसरातील प्रभातनगर येथून कारमधून गाय चोरी करताना नागरिकांना निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे चोरट्यांचा डाव फसलाय। त्यानंतर हे चोर पसार झाले, मात्र सीसीटीव्ही मध्ये हा सर्व प्रकार कैद झालाय। या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यामध्ये या चोरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे विभागाने धुळे शहरातील कबीरगंज इथं छापा टाकत चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या चोरांकडून तपकिरी रंगाची एक गाय आणि गाय चोरण्यासाठी वापरण्यात येणारी कार देखील हस्तगत केलेली आहे। नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात पुढच्या बातम्या। यवतमाळ जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली आहे। आधीच परतीच्या पावसानं पैनगंगेच्या सततच्या पुराच्या पाण्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असताना या अवकाळी पावसानं ऊसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या गौड बुद्रुक, जगापूर, शेंबाळ, पिंपरीला चांगलाच तडाखा बसणार आहे। थंड, गारवा आणि पाऊस अशा दुहेरी संगमानं गावकऱ्यांना हुडहुडीचा सामना करावा लागतोय, पण अचानक आलेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांना आर्थिक हुडहुडी जाणवणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडलाय। या ढगाळ वातावरणामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ढगाळ वातावरणामुळे चांगलाच फटका बसलाय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्यास करतायत। दिवाळी हा सण सर्वात मोठा सण साजरा करताना हे आदिवासी बांधव पायात घुंगरू बांधून बासरी आणि ढोलकीच्या तालावर प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन नृत्य दीपोत्सवाचं स्वागत करतात। मेळघाटात महिनाभर हा उत्सव चालणार असून ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य करतात। आदिवासी समाजातील पुरुष मंडळी विशेष पोशाखात घुंगरू बाजारात येतात। पांढरा सदरा, पांढरी धोती, काळा कोट, डोक्यावर काळा चष्मा, हातात काठी, बासरी आणि डोक्यावर तुरेदार पगडी हा विशेष आकर्षण या नृत्याचं ठरतं। त्यासोबतच ढोल, टिमका आणि बासुरीसह म्हशीचा शिंगाचा वाजणारी पुंगी आणि सर्वांनी मिळून लयबद्ध केलेलं गोंडी नृत्य इथं करतात। चंद्रपूर जिल्ह्यातील मागील 24 तासात 369 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। तर 175 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली असून 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18,504 वर पोहोचली आहे। तर सुरुवातीपासूनच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 16,348 झाली आहे। सध्या 1,976 बाधितांवर उपचार सुरू आहेत। तर जिल्ह्यात आतापर्यंत 1,38,521 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे। त्यापैकी 1,15,389 नमुने निगेटिव्ह आले। बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण मागील 10 दिवसांपासून दररोज 5 ते 7 रुग्ण बारामतीत वाढत आहेत। मात्र आठवडाभरात दिवसाला 20हून अधिक रुग्ण वाढलेत। काल दिवसभरात तब्बल 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले। रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिक मात्र कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत आणि बारामतीकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। याशिवाय मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील तितकंच गरजेचं आहे। कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी होणारे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शन यावर्षी रद्द करण्यात आलंय। कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि शेतकरी बांधव यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय। त्या संदर्भात बाजार समितीने परिपत्रक जारी केलंय। तर सदरचे कृषी प्रदर्शन हे राज्यस्तरीय असल्यानं राज्यभरात या प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं शेतकरी येत असतात। नांदेड जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकाची पेरणी केली। सध्या थंडी कमी झाल्यानं गहू पीक हातचं जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावते आणि अगोदरच परतीच्या पावसानं पीक वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सध्या आता थंडी कमी झाल्यानं गहू जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। साई समाधी शताब्दी वर्षातील हरिनाम सप्ताह आणि त्यानिमित्तानं गोदावरीच्या कुशीत असलेल्या सरला बेटावर उभारण्यात आलेल्या वास्तूची ऐतिहासिक माहिती कुपीच्या माध्यमातून हजारो वर्ष जमिनीच्या पोटात जतन करून ठेवण्याचा अनोखा प्रयोग शिर्डीकरांनी केलाय। या कुपीमध्ये चांदीच्या 2 डब्यांमध्ये साईची विभूती, गुरुस्थानाची माती, शिर्डीतील ऐतिहासिक हरिनाम सप्ताहाचे चांदणीचं नाणं, साई समाधी शताब्दीचे चांदीचं नाणं, रौप्यपट, सध्या चलत असलेल्या विविध नाण्यांसह 9 वस्तू या कुपीत बंद करून जमिनीच्या पोटात सुरक्षित ठेवण्यात आल्या। तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट पर्यटन क्षेत्रात आता पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असून जंगल सफारीचा मनसोक्त आनंद पर्यटक घेत आहेत। यात जंगल सफारी दरम्यान आतापर्यंत या आठवड्यात 4 वाघ पर्यटकांना दिसले आणि त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात। ढाकळा डोलार निसर्ग पर्यटन सफारी दरम्यान
पर्यटकांना बिबट्याचं दर्शन झालंय। या पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याची छबी टिपलेली आहे। इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पैठण येथील कोरोना केअर सेंटर इथं तपासणी सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत जवळपास 150हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे। कोरोनाची चाचणीसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना केअर सेंटर इथं गर्दी दिसून येते। चाचणीला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय। कोरोनामुळे मागील गेल्या काही महिन्यापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत। 9वी ते 11वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्यानं शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणं अनिवार्य आहे। त्यामुळे अमरावतीमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडवलाय। शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांची कोरोना चाचणी करून घेणं अनिवार्य आहे। तर बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथे थांबण्याची पण ताज्या अपडेटसाठी पाहायला विसरू नका फक्त लोकशाही न्यूज।